है मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। अक्षरशः विखुरले जातात। कित्येक वर्ष तर भेटही होत नाही, फोन तर दूर, पण ती सध्या काय करते, तो सध्या काय करतो हा प्रश्न सतत मनाला छळत असतो। वर्गातल्या या बालमित्रांसोबत केलेल्या मौज मजा आठवणी मात्र मिटत नाहीत आणि मग सोशल मीडियावर शोध सुरू होतो या बालदोस्तांचा आणि मग सगळ्या कष्टकरी नोकरीवाल्या मित्रांचा आणि संसारिक मैत्रिणींच्या वेळेची सुट्टीची तोडाताण करून ठरवलं जातं तो गेट टुगेदर। अजून फक्त ठरवलंयच बरं का, पण सगळ्या गुरुजनांना एकत्र बोलवून आणि ठरलेला दिवस आठवणी ठेवून गाठला जातो हा कपिला षष्ठीचा योग। आज तब्बल 22 वर्षांनी हा योग आज गाठला आहे। सन 2001-2002 या 10वीच्या सर्व तुकड्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून स्मृती तरंग या नावाने हा सादर करत आहोत आपण। सत्यशील प्रामाणिकता त्याग प्रवृत्ती सहारा हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे सुपताराय अस्मान् विश्वानि देवाय नमः मुक्तिं विधेव। ओम शांती 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 करते की त्यांनी येऊन दीपदान करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। अंधाराची प्रकाशाचा घेऊ वसा, प्रकाशाचा घेऊ वसा। जोरदार टाळ्यांचा वर्षाव होऊ दे। समाज जीवनात दाटू पाहणाऱ्या अंधाराला भेटून चराचराला उजळण्याचं सामर्थ्य असणाऱ्या प्रकाशाचं पूजन करूया तेजोमय सुरुवात अर्थात दीप प्रज्वलन।
तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. तेव्हा श्रोते हो, दीपप्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना मा सरस्वतीला करूया. कलागुणांच्या सौंदर्याच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया विनायकाला, नमन करूया विनायकाला. संपतो अंधार सारा, संपतो अंधार सारा, तेज येतात त्या क्षणी, तेज येतात त्या क्षणी. अननव्याने झेप घेते, अननव्याने झेप घेते, जागलेले स्वप्नमनी, जागलेले स्वप्नमनी. मनात अंकुरले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीफळ व मानपत्र देऊन विनायक काळगे यांनी सरांचा सत्कार डॉक्टर देवदत्त शेवाळे करतील. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद द्यायची आहे कार्यक्रमाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या कार्यक्रमासाठी गेले महिनाभर सरांनी आम्हाला खूप योगदान केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आता सुरळीतपणे चालू आहे. त्यासाठी कांबळे सरांनी सुद्धा आम्हाला प्रथम या कार्यक्रमासाठी दिवस रात्र एक केलेले अभिजित चव्हाण हे सरांचा सत्कार करताना योगेश तोंडपाठ आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. वाटू दे की कार्यक्रम शाळेत चाललाय. यानंतर व्ही पाटीलनी सत्कारासाठी उभं राहायचं आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार टाळ्या. आपल्या लाडक्या सरांचा सत्कार होताना टाळ्यांचा आवाज हा झालाच पाहिजे. होणार नाही, त्याच्यामुळे टाळ्यांची दाद जोर जोरात होऊ दे. हॅलो. यानंतर संभाजी मॅडम यांचा सत्कार. जोरदार टाळ्या. टाळ्या उदे मित्रांनो, टाळ्या उदे जोरात. गेले महिने 2 महिने या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये आवर्जून मदत करत आहे. त्याचं पण खूप मोठं योगदान आहे. मी परत एकदा त्यांचा आभार मानतो. कौतुकाची गोष्ट आहे, त्यामुळे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आपल्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आज ते उपस्थित राहिले. त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. ही खूप मोठी बाब आहे आपल्यासाठी. ए.वाय. पाटील सरांचा सत्कार करताना विशाल दरेकर खास पुण्यावरून आलेले आहेत. त्यानंतर प्रभंजन आर्दे आणि संतोष पारसे हा विद्यार्थी मुंबईमध्ये चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असताना त्याला शाळेची नाळ अजूनही तिला जुळलेली आहे, कारण तो शाळा अजूनही विसरला नाही. सर्वात प्रथम त्याने शाळेसाठी मित्र किरण शिंत्र करतील. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. गडिलीचे युवा उद्योजक किरण शिंत्रे. अजूनही तोच जल्लोष, तोच आवाज, खणखणीत आवाज ए.व्ही. पाटील सरांसाठी. खूप खूप टाळ्या मित्रांनो. आठवले का दिवस ते?
सर हळीजुळे सरांचा सत्कार करायचा आहे. गणित या विषयामध्ये चांगले गुण मिळावे यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले. सरांसाठी ज्या 5 रुपयाच्या शिस्तीने हजारो विद्यार्थ्यांना घडवले, त्यांची शारीरिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवले, अशा आमच्या लाडक्या चौगुले सरांचा सत्कार करत आहेत. टाळ्या होऊ दे मित्रांनो. अशा पण आहेत की त्यांनी प्राथमिक म्हणजे जो शाळेचा पाया रोवला तेव्हापासून ती शाळेची साथ त्यांची आहे. असे विद्यार्थ्यांना आम्ही इथं सत्कार करण्यासाठी बोलवतो आहे. आणि ज्या मॅडमांनी प्राथमिक शाळेसाठी खूप मोठे योगदान दिले, टाळ्या होऊ दे मित्रांनो, जोरात टाळ्या होऊ देत. प्राथमिक शाळा आपली सुंदर शाळा, त्यावेळी टाळ्या वाजवा. टाळ्याच्या गजरात टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या वाजवा. त्यांच्याबरोबर मी बोलवतोय संजय गुंडप दादा यांना. माननीय जगदाळे सर यांचा सत्कार करताना जगदाळे सरांचं कौतुक करावं तर थोडंच आहे. काल पण सरांनी छोट्याशा विनंतीला मान देऊन त्यांनी स्वतः दोन्ही बोर्डवर चांगलं लिखाण केलं आहे. स्वागत बोर्ड लिहिण्यासाठी त्यांनी आपला वेळ काढून सरांनी इथे उपस्थित राहिले. शाळेचं गॅदरिंग असलं की सरांचं इन्स्ट्रक्शन खूप ग्रेट असायचं. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला, आमच्या देसाई सरांमुळे कधीच सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण झाला नाही. सर खूप रंगून कार्यक्रम घ्यायचे, अगदी जयंत तयारी घ्यायचे. झालंच तर पेटी वादन सरांचं खूप सुंदर होतं. सर आणि मॅडम आमच्या वेळेला आम्हाला लाभले. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे की ते आम्हाला शिक्षक आणि मॅडम म्हणून लाभले. खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद की ते आम्हाला इतकं सुंदर शिकवत होते. सरांना ज्यावेळी पत्रिका द्यायला घरी आम्ही गेलो त्यावेळी देखील सरांच्या कलागुण बघितले. सरां अजून देखील सर त्यामध्ये माननीय कोराडे सरांचा सत्कार करताना टाळ्या मित्रांनो, टाळ्या. मॅडम मावशींचं खूप मोठं योगदान आहे शाळेसाठी. काय झाले बरं जोरदार. अचानक मला फोन आला. आमचा पप्प्या म्हणजे डॉक्टर, आम्ही त्याला पप्पा म्हणत होतो, आता ते डॉक्टर झालेलं आहे. आणि त्यांच्यासोबत अभिजित चव्हाण हे घरी आले आणि इतका आग्रह त्यांनी केला की मला इथं यावंच लागलं. आणि सकाळपासून मी बघतोय तुम्ही इतके आनंदित आहात. खरा कार्यक्रम हा तुमचा आहे. सकाळ उठल्यानंतर बागेत गेल्यानंतर गुलाबाचं फूल, गुलाबा म्हणजे फुलांचा राजा, गुलाबाचं फूल पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो तुम्हाला सगळ्यांना बघून मला आज झालेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक आहे. हा भावभावनांचा मिश्रित असा कार्यक्रम आहे. शब्द गोठले ओठावरती, बोलू कसे मी मोठ्यानं, अंगावरती शहारे नाले, डोळे भिजले पाण्यानं. ही आज पांखरं इथे जमल्यानंतर खरोखरच डोळ्यातून पाणी येणारच.
मी पाहिले मी सांडलेल्या त्या रंगाना, पाहिले मी त्या सांडलेल्या रंगाना, माखलेल्या हाताना पाहिले रंग ते भरताना. मी पाहिले सांडलेल्या त्या रंगाना, माखलेल्या हाताना पाहिले रंग ते भरताना. त्याच हाताने खेळताना पाहिले मी, त्याच हाताने खेळताना पाहिले मी भगव्या निळ्या हिरव्या रंगाना. त्याच हाताने खेळताना पाहिले मी भगव्या हिरव्या निळ्या रंगाना. गोंडस होते रंग सारे, गोंडस होते रंग सारे, होती नम्रतेची भावना. गोंडस होते रंग सारे, होती नम्रतेची भावना. शिकण्याची मोठी जिद्द त्यांना, शिकण्याची मोठी जिद्द त्यांना. सहन करून शिकत होते भावना यातना वेदना. सहन करून शिकत होते भावना यातना वेदना. मी पाहिले त्या सांडलेल्या रंगाना, मी पाहिले त्या सांडलेल्या रंगाना. हेच ते रंग आहेत, हेच ते रंग आहेत आकाशात दिसत आहेत. हेच ते रंग आहेत आकाशात दिसत आहेत. कुणी आहे विशाल, कुणी आहे विशाल, कुणी आहे खुशाल, तर कुणाच्या हाती आहे क्रांतीची मशाल. हेच ते रंग आहेत मी पाहिले मी त्या सांडलेल्या रंगाना, पाहिले मी त्या सांडलेल्या रंगाना. मंचवरील आमचे सहकारी समोर बसलेले माझे आमचे अवलोकन आहे ते भुगता आलेलं आहे. हा सुवर्णमध्य योग आहे. काही मुलांनी 2-2, 3-3 महिने हे सर्व काही वहापोह करून कष्ट करून हे सगळं आणलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. कारण का माझ्या 2 मुलं आली, एक शेवाळे सरांचा बहीणचा चिरंजीव आणि दुसरी चव्हाण डॉक्टर. ते 4 व्हीलर करून आले. मला कशाला आला म्हटलं एवढ्या लांब. फक्त फोन केला असता तर आम्ही आलो असतो. नाही म्हटलं सर इथनं कोल्हापूरला जाणार, कोल्हापुरासनं तासगावला जाणार. अरे फार म्हणजे मला लांब आहे, कसं काय ते आम्हाला जरा वेगळंच वाटतंय आता. पूर्वी आम्हाला काय तसं वाटत नव्हतं. 12 वर्ष मी गडिंग्लज बेळगाव केलो बाय बस. पण कधी प्रार्थना चुकवली नाही. साडेआठचं टायमिंग होतं तुमचं. आता यायच कसं? गाड्या 2 आहेत 4 व्हीलरच्या, पण नको वाटतं. मग बस नाही SD सर आणि मी यायचं ठरवलं. SD सरांना 2-3दा फोन केलो, पण त्यांनी पण काल मला फोन केला ते मी पण उचललो नाही, त्यांनी पण उचलले नाही. तर काही तर असं ना म्हटलं पण आपण जायचं. पण माझ्या अगोदर ते हजर राहिले. माझ्या मनात वाईट का वाटलं, आयला 8:30ला मी येणारा माणूस 7:30ला एखादा शब्द जर चुकून गेला असला तरी वाईट मानू नका. आणि मग सर हे नेसरी मार्गे आले. नेसरी सर काय ते जवळचे संबंध असणार किंवा जवळची माणसं, म्हणून ते तिकडून काहीतरी घटनेनुसार तिकडून आली आणि मी इकडून 8:45च्या दरम्यान आलो. मला वाटलं तर प्रार्थना आपली सप्ते असेल, हे झालं असेल असं मी मनाला जरा खट्टू वाटलं. पण आल्यानंतर म्हटले अजून काय नाही, काल पाऊस पडला म्हणाले, त्यामुळे सगळा या अन्नागोंदा कारभार झालेला आहे. आमच्याकडे पाऊस पडला बेळगावला. आता आमचं म्हणणं भागच आहे, सीमा भाग असला तर ते माझंच आहे म्हणायला पाहिजे ना. कुणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका. रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका. विसरा सारं काही कालचं, आजचं, उद्याचं, पण आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका. दाद शाळेचे ग्रुप तयार करण्यापासून ते सर्वांना जबरदस्तीने बाबा त्या ग्रुपमध्ये ऍड करून सर्वांना जबरदस्ती करण्यापर्यंत विनायक काळगेने खूप मोठं योगदान केलं आहे. आज हा कार्यक्रम साकार होतोय त्याच्या पाठीमागे त्याचा काहीतरी हात होते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
या स्टाफमुळे शाळा स्वच्छ. देवदत्त शेवाळे, अभिजित चव्हाण, किरण शिंत्रे, तसंच एकत्र यायचं आहे ही त्याची रंगीत तालीम होती आणि आज झालेली आहे. सर्वांनी म्हणजे जवळजवळ 200-300 हे मी आवर्जून इथे सांगतोय. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आणि संस्थामाता सुशीला साळुंखे यांच्या स्मृतीस वंदन करून मी आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करणार आहे. सन्माननीय सर्व गुरुवर्य, शिक्षक, सन्माननीय व्यासपीठ, सर्व माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना प्रथम मी वंदन करून आणि तुम्हाला सर्वांना या कार्यक्रमाचं नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी अतिशय चांगल्या पद्धतीने धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो. त्यांचा की मला माहीत नसताना सुद्धा बोलता येते चांगलं. या शाळेमध्ये 1990 साली मी प्रथम हजर झालो. तेव्हा या शाळेचे मुख्याध्यापक माननीय कैलासवासी संभाजी सर हे या संस्थेचे लाईफ मेंबर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी S.T. पाटील सर आणि S.S. पाटील सर म्हणून शिट्टाळीचे, हे दोन्ही या गडिंग्लज शाळेचे वैभवामध्ये ज्यांनी खरं ही रोपटं जे आहे ते मोठं करण्याचं काम या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गुरुदेव शिक्षक त्यांना साथीला होतो. ही कौलारू इमारत होती, तुम्ही पाहिलेली आहे. ती प्रत्येक इमारत जी आहे ही कौलारू असताना ती आरसीसी करण्याचं काम या पंचक्रोशीतील सर्व गुरुदेव शिक्षक, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक यांचं श्रेयदान अतिशय योगाचं आणि मोठं आहे. त्यांच्याबरोबरच शेवाळे सरांचं एक नाव घेणं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं शेवाळे सर त्यांनी पण या शाळेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यात नाहीत आता, पण त्यांची सुद्धा जाणीव इथं आम्हाला झाली. टाळ्या वाजवा मित्रांनो, सांगावं लागतं तुम्हाला टाळ्या वाजवा. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे आणि सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझे छोटेसे मनोगत व्यक्त करत आहे. सन्माननीय व्यासपीठावरील माझे सर्व स्टाफ मेंबर, सगळे माननीय, सगळे या शाळेचे धुरंधर प्राचार्य पंडित पाटील सर, कांबळे सर, त्यानंतर माझे जुने सगळे सरांचे मित्र, माझे स्टाफ मेंबर सगळे आज स्टेजवर उपस्थित आहे, त्यांना वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. मुलांना, तुम्ही या शाळेत जे आज जमा झालात, मलाही माझं बालपण आठवतं. मी या शाळेची 1973 ते 77 या कालावधीतील मी या शाळेची एक लाडकी विद्यार्थिनी. लाडकी का म्हणते तर मुख्याध्यापकांची खरोखर मी लाडकी होते. त्यावेळेचे मुख्याध्यापक S.V. पाटील सर, सुरेश पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार, त्यांची विद्यार्थिनी मी. कनबरकर सर, कैलासवासी कनबरकर सर, कैलासवासी सुरेश पाटील सर आणि बरेचसे बेळगावचे सगळे M.B. पाटील वगैरे, या सगळ्यांची मी लाडकी विद्यार्थिनी होते. हॉस्टेलमध्ये राहत होते. शिक्षणाच्या सोयी नव्हत्या त्या काळात, प्रवासाच्याही सोयी नव्हत्या. अशा काळात येऊन माझ्या शिक्षकांनी मला इथं प्रवेश मिळवून दिला. मी या शाळेची विद्यार्थिनी. या शाळेची इमारत अगदी कौलारू होती. शाळेच्या प्रांगणामध्ये
ग्राउंडवर बाजार भरत होता. अशा वेळेला आमच्या शाळेतले सगळे शिपाई शेण गोळा करून ही शाळा सारवायची. या शाळेत सगळं मातीचा भाग होता. आम्ही खेळत होतो इथं. पण या मातीत खेळलेली मातीचा सुगंध अजून माझ्या नसानसात दरवळत आहे. या मातीत खेळलो बागडलो. या शिक्षकांनी मला जे संस्कार केले, या शिक्षकांनी मला जे ज्ञानदानाचं कार्य केलं, त्या ज्ञानाची शिदोरी घेऊन मी ही शिक्षिका झाली. केलेले आहे आणि ते संस्कार घेऊन तुम्ही आज विविध क्षेत्रामध्ये आहात. कुणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत, व्यावसायिक आहेत, ते अगदी दुकानामध्ये काम करणारे असे कामगार मजूर सुद्धा आहेत. पण त्यांनी काही लाज बाळगण्याचे कारण नाही आहे. कोणतंही काम हलकं नसतं. ही समाजसेवा आहे आणि समाजसेवा मग तो कुठल्याही पदावर असो, देशाची सेवा, लोकांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य करण्याचं शिक्षण या गुरुवर्यांनी सर्वांनी दिलेलं आहे. आणि जिथं गडिंग्लजमध्ये आम्ही जाऊ किंवा इतर बाहेर गावामध्ये गेलं तरी सुद्धा अनेक विद्यार्थी असे भेटतात, विविध पदावर आहेत. कुणी पोलीस आहे, इन्स्पेक्टर आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, विविध क्षेत्रामध्ये. पण कधीही त्यांनी विद्यार्थी म्हणून आमच्याकडं दुर्लक्ष केलं नाही. शिक्षक कोण असतो तर एक आदर्श. आणि ज्या वेळेला शिक्षकांना टाळून मुलं जातात त्यावेळेलाच आपला तो एक म्हणजे आपण म्हणतो की अयशस्वी शिक्षक असं म्हटलं पाहिजे. आणि ज्या वेळेला विद्यार्थी येतात, मॅडम मी तुमचा विद्यार्थी, सर मी तुमचा विद्यार्थी असं अभिमानानं सांगतात, मग ते कुठल्याही पदावर असू दे, कुठलीही नोकरी असू दे, अगदी छोटी मोठी, त्यावेळेला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. कारण ते संस्कार आम्ही ते त्यांच्यावर केलेले आहेत की गुरुजनांना कसा मान द्यायचा हे महत्वाचं आहे. आणि आज सांगायला मला अभिमान वाटतो, इथं 4 पिढ्या आले. साहेब, सचिवा गावडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ही शिक्षण संस्था अनेक शाखा अत्यंत नीटनेटक्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही सुरू आहेत. अनेक वक्त्यांनी किंवा आता बोलू इच्छिणारे आमचे जे माजी विद्यार्थी आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी ओळखतो. कारण का मी इथं सर्व्हिसला लागलो त्यावेळेस तुम्ही लहान होतात. मी 92 ते 97 या काळामध्ये इथं होतो. जे बालवाडीला होते किंवा 4थी पर्यंतच्या वर्गात होते त्यांना बऱ्यापैकी मी ओळखतो किंवा त्यांना लहानपणी मी बघितलेलं आहे. पण नंतर जे 8वीला आले असतील ते कदाचित माझ्या ओळखीचे नाही आहे. ज्या वेळेला तुमच्या वर्गाचं स्नेह मेळावा घेण्याचं नियोजन ठरलं आणि माझ्याकडे काही विद्यार्थी आले आणि त्यांनी सांगितलं की लगेच मी त्याला होकार दिला. याचं कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या शाळेमध्ये शिकलो ती माझी शाळा राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, आता जी शिंगणापूरला आहे. पूर्वी ती कोल्हापूरमध्ये होती शुक्रवार पेठेत, आता ती शिंगणापूरला आहे. आणि गेली अनेक वर्ष 40 वर्ष आमचं सातत्यानं गेट टुगेदर असतं. दरवर्षी आम्ही पहिल्या बॅचपासूनचे आतापर्यंतच्या बॅचपर्यंतचे विद्यार्थी एकत्र येतो. एक तारीख निश्चित ठरलेली आहे, एक रविवार आमचा ठरलेला आहे. त्या रविवारी फक्त आम्ही स्थळ सांगतो कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी एकत्र येतो. या स्नेहमेळाव्याचा फार मोठा फायदा होतो व्यक्तिशः तुमच्या जीवनामध्ये. याचं कारण असं आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आता कार्यरत आहात. तुम्हाला एक साधंसं उदाहरण सांगतो. दीक्षित नावाच्या आमच्या मॅडम आहेत, त्या अविवाहित आहेत, पण तिचा सांभाळ आमच्या एका विद्यार्थिनीने केला. मॅडमनं सरळ तिच्या घरातून बोलवून आणलं
आणि सांगितलं, तुम्ही मॅडम माझ्या आई आहात, तुम्ही माझ्याजवळ राहायचं, इतर कुठं राहायचं नाही. हे फक्त विद्यार्थी करू शकतो. माझ्या शाळेचे विद्यार्थी IAS ऑफिसर पासून IFS ऑफिसर पर्यंत सगळ्या स्तरावरती आहे. सचिव लेवलपर्यंतचे विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत. माझ्या शाळेतले अनेक विद्यार्थी आमदारांची मुलं आहेत, वेगवेगळ्या राजकीय पोस्टवरती काम करणारी विद्यार्थी आहेत. जसे तुम्ही आता काम करताय, अगदी अमेरिकेपासून गडिंग्लजच्या अगदी कोपऱ्यापर्यंत. सकाळी माझ्याकडे लाईट नव्हती व्हायला लागले, परंतु असंही आहे की सोशल मीडियामध्ये आम्हाला फायदा झाला आणि या भारतामध्ये कानाकोपऱ्यात असणारे 22-23 वर्षांनी मित्रमैत्रिणी आपण भेटलो या सोशल मीडियामुळे. आणि त्यानंतर एका ग्रुप करून आम्ही गेट टुगेदरसाठी जे काय लागणार आहे किंवा कसं काय करायचं त्यासाठी शाळेत आलो. आम्हाला पहिला असं वाटलं की इथं काय रिस्पॉन्स मिळणार नाही आणि एखाद्या वेळेस आपण बाहेर काहीतरी कार्यक्रम करू. जे आम्ही जे प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांनी आपल्याला म्हणजे हे प्लॅनिंगमध्ये सांगितलं आणि त्यांचा रिस्पॉन्स. 22 वर्ष झाले आपण इथून 10वी पास होऊन. पण आज जेव्हा शाळेच्या परिसरात आलो, इतकंच नाही ॲक्च्युली जेव्हा हा कार्यक्रम करायचं ठरलं तेव्हा मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो. एकदा आलो मी आणि ते सुद्धा मी ऑलमोस्ट 10-12 वर्षानंतर आलो. पण आज आणि आता अचानकच मला वाटलं की मीही आज मनोगत व्यक्त करावं. कारण मला आठवतं जेव्हा मी 1ली-2रीला बॅरिस्टरला होतो, बॅरिस्टर शाळेला, तेव्हा मला खरंच काही येत नव्हतं. मी वर्गातला विद्यार्थी होतो. पण जेव्हा मी 3रीला प्राथमिक शाळेला इथे आलो तेव्हा सगळ्यात पहिले वर्ग शिक्षक होते कांबळे सर. आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट शिक्षकांकडून मिळाली असेल ना, जो आपला मोठो आहे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार. आणि या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारांनी त्यांनी सगळ्यात मोठी जी गोष्ट केली ती म्हणजे कॉन्फिडन्स बूस्ट करणं किंवा जे प्रोत्साहन दिलं त्यांनी की तू करू शकतो. पण तरीसुद्धा मी म्हणेन 6वी-7वीपर्यंत एक ॲव्हरेज विद्यार्थी होतो. पण त्यानंतर ज्या गोष्टी शिकवल्या देसाई सर, देसाई मॅडम असो, यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रत्येक विषयामध्ये म्हणजे विज्ञान, साधा विज्ञान असो, मराठी असो, जडे सर शिकवतो. होण्याचा कार्यक्रम अमृताच्या वाणीनं म्हणजे आवाजानं सादर होत होता. ते गाणं म्हणजे ए मेरे वतन के दोगो, एक हे म्हणावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. माननीय शिक्षकवृंद आणि बऱ्याच म्हणजे 22 वर्षानंतर इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, विनायक आणि अतुल इतकं छान व्यक्त झालेले आहेत. मी माझ्या शब्दांची जुळवाजुळव कशी करता येते बघेन. पण आजचा हा जो दिवस आहे तो एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज मदर्स डे आहे आणि शाळा ही आपली दुसरी आईच असते. आपल्याला घडवणारी, प्रसंगी बडवणारी अशी आपली शाळा. आणि या शाळेच्या कुशीत आज आपण इथे विसावा घ्यायला, 4 क्षण आनंदाचे अनुभवायला आणि आपल्या नवीन पुढच्या येणाऱ्या काळासाठी खूप ऊर्जा घेऊन यायला आणि सर्व शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायला इथे जमलेलो आहोत. आणि असं म्हणतात की बाळ मोठं होतं पण आई कधी मोठी होत नाही. आपण सगळे मोठे झालो, म्हणजे मी तशीच आहे अजून शेलकाठी, पण सगळे आता आपल्या आपल्या क्षेत्रात सचोटीने काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे आनंदी आहेत, समाधानी आहेत. पण ही शाळा जशी 22 वर्षांपूर्वी होती तशीच अगदी सुंदर आहे, किंबहुना त्यापेक्षा आणखी सुंदर दिसते. सगळे वर्ग अगदी आठवते, सगळ्या आठवणी आहेत. आमच्या इलेमेंटरीचे क्लासेस किंवा आमचं चांदणी भोजन आणि आमच्या मॅचेस, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या गुणासाठी काहीतरी कप्पा असायचा. ती सध्या काय करते, दिल दे चुके सनम मधलं एक गाणं म्हटलं होतं, तर मी ते गाणं सादर करते.
खूप खूप धन्य आहे आम्ही की आधी पण मोसम तुझ्यामुळेच रंगीन व्हायचा. कार्यक्रम पाहण्यासाठी गडिंग्लज परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी, हितचिंतक, काही माजी विद्यार्थी, शिक्षक इथं येतात बघायला. आणि हा कार्यक्रम पाहताना अतिशय प्रेरणादायक. आता अमृताचं हे नाव आवर्जून मी का सांगितलं तर मी क्रीडा शिक्षक आमचे टीमचे वाद्यामध्ये प्रमुख म्हणजे आमचे देसाई सर, आमच्या संस्थेचे लाईफ मेंबर अजीव सेवक. या शाळेतील गॅदरिंग बघण्यासारखं असायचं. आमचे अशोक कदम बरेचसे जे कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट ज्यांनी काम केलेलं आहे, या कार्यक्रमासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने राबणारे काही प्रमुख शिक्षक होते, त्यांच्या सहकार्यातून हे सर्व घडलंय. परंतु अमृताचं आता हे मेरे वतन के लोगो गाणं पाहताना तुम्हाला सुद्धा वाटत असेल मी अक्षरशः भावनावश होतोय. अतिशय सुंदर आवाज. मला बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्यांनी विचारले ही कोण आहे. आम्ही म्हटलं शाळेची विद्यार्थी आहे. अतिशय सुंदर गोड आवाज आणि नुसता आवाज नाही, बोलण्यामध्ये नम्र, अभ्यासामध्ये हुशार एक नंबर, कोणतीही गोष्ट नाही म्हणत नाही. आणि यासाठी आवर्जून तुम्हाला सांगितलं की तुम्ही ते गाणं तुम्हाला पण पाहायला मिळेल आणि मला पण, म्हणून मी भावना थोडं झालोय. अमृतानं ही शाळा, इथे व्यासपीठावर असलेले माझे गुरुवर्य आणि बालमैत्रीण मित्र म्हणजे मला आता भरून आलेलं आहे. मी या शाळेत फक्त 2 वर्षच होतो, 8वी 9वी. ते एक माझ्या मनात एक सल आहे की 10वी मला इथे करता नाही आली. काही कारणामुळे मला दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जायला लागलं. पण जर केली असती तर खूप आयुष्य काय वेगळं असतं. या मित्रमैत्रिणींबरोबर मला काहीतरी नवीन वेगळं करता आलं असतं. पण जे आहे ते करावे, करतच जावे असं काहीतरी म्हटलेलं आहे. तसं आम्ही करत गेलो. काही आठवणी आहे तिथे. तसा विनायक काळगे हा आमच्या बॅचचा एकदम म्हणजे खट्याळ विद्यार्थी, पण त्याच्याकडे एक कौशल्य होतं की सगळ्यांना सांभाळून घेण्याचं, सगळ्यांना एकत्र करायचं. मी सांगेन की ते हे कौशल्य जे आहे ते या शाळेनं दिलेलं आहे. म्हणजे संघटना कशी बनवावी, लोकांना कसं जवळ करावं हे एक आम्हाला शिकवलेलं आहे आपल्या शाळेनं. नाही करू शकत, पण मी खूप दिवस जेव्हा हे ठरलं तेव्हापासून विचार करत होतो की काहीतरी लिहावं, कारण माझ्या डोक्यात एक स्क्रिप्ट अशी सुरू होती पण नाही कंप्लीट करू शकलो. पण इथे बसून म्हटलं एक 2-4 लाईन लिहू आणि एक थोडे 2-4 लाईन्स लिहिलेत. मी म्हटलं की वाचून दाखवू आपण. लाईन आहे, काय ते दिवस होते राव, आत्ता ती मज्जाच नाही राव. काय ते दिवस होते राव, आत्ता ती मज्जाच नाही राव. सकाळी लवकर उठायचो, शाळेसाठी आवरायचो, दप्तर पाठीला अडकून निघायचो. कधी त्या नवीन दप्तराची ओढ होती तर कधी नवीन युनिफॉर्मची. आता काय सर्व काही आहे पण ती ठोकळ लाईफ आहे. काय समजत नाही काय करावं राव. काय ते दिवस होते, आता ती मज्जाच नाही राव. शाळेत वेळेत पोहोचून प्रार्थनेला उभं राहायची मज्जाच वेगळी होती. बिगर ड्रेस आलो म्हणून ओरडा खायची भीतीच वेगळी होती. मला आठवतं प्रार्थना म्हणताना कंटाळा आला की उगाच तोंड हलवायचो आपण आणि पोटात दुखत आहे सांगून वर्गात बसून राहायचो. पण आता कळतंय त्या मूल्यांची काय गरज होती राव. काय ते दिवस होते, आता ती मज्जाच नाही राव. वर्गात पाठीमागच्या बेंचवर बसायची ती चढाओढ असायची. शिक्षक बोर्डकडे वळली की चोरून खाऊ खायची मजा यायची. पण चुकून सापडल्यावर उलट्या हातावर डस्टरचा जो मार पडायचा खूप खूप फाटायची, खरंच खूप फाटायची. पण शिक्षकांच्या ज्ञानार्जनाचा तितकाच आदर होता. त्या शिकवणीचा, त्या मूल्यांचा आज महत्त्व कळत आहे राव. काय ते दिवस होते, आता ती मजाच नाही राव. एखादे शिक्षक आले नाही तर पीटीचा क्लास मिळवायची मोठी हौस असायची. एखादे शिक्षक आले नाही तर सर पीटीचा सर खेळायला जातो असं पीटीचा तास मिळवण्याची मोठी हौस असायची. रविवारी एक्स्ट्रा तास किंवा ग्रुप स्टडी करायचं खोटं सांगून बोंबलत फिरायची ती सवय असायची. घरातून 4 आणे चोरून चिंचा, बोरं, गोळ्या विकत घेऊन 4 मित्रात वाटून खायची यारी वेगळीच असायची. आज हे सर्व काही कुठंतरी हरवलंय. खरंच आज हे सर्व काही कुठंतरी हरवलंय. मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात जिरवलंय.
दीड दमडीसाठी आज बाहेरगावी झगडत आहे, दीड गमडीसाठी आज बाहेरगावी बोंबलत झगडत आहे. पण काय सांगू, काय ते दिवस होते राव, आता खरंच ती मजा नाही आहे राव. थँक्यू. परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार. पूर्ण कमिटी खूप मध्ये येतात, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत माझ्या सर्वांनी. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय माझ्या गुरुवर्यांना पुन्हा एकदा अभिवादन. खरं तर मला सॉरी म्हणायचं आहे, कारण यायलाच मी खूप उशीर केला आणि खरं तर पहिल्यांदा मी माझी ओळख आधी देते. काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नसते. छत्रपती शिवाजी विद्यालय गडिंग्लज येथे मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आता गडिंग्लज म्हटलं मला माझ्या मागचे हानतील धरून, कारण हा जेव्हा काही गेट टुगेदरचा प्लॅन सुरू झाला तेव्हा ग्रुपवरती मेसेज व्हायला लागले आणि ते मेसेज बघितल्यानंतर खूप छान वाटलं. कारण अरे वा आणि अरे च्या या दोन शब्दांच्या मध्ये जी आपली ही आयुष्याची कहाणी आहे, त्या कहाणीमधले काही क्षण असतात, ते क्षण आपल्याला जगायला मिळतात. परंतु हे काही जे शेड्यूल होतं की शाळा आमची 5 मेपर्यंत होतीच, त्यानंतर इलेक्शन ड्युटी होती आणि त्यानंतर आता गावची यात्रा, आणि घरी मीच मोठी असल्यामुळे पूर्ण जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे मला हे सगळं मॅनेज करताना खूप कठीण गेलं. आणि म्हणून मी काहीच त्या ग्रुपवरती रिस्पॉन्स दिला. आणि जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला म्हटलं की अगं थोड्या वेळासाठी काय येईन, तू ये. आज माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत, नंदुबाई आलेले आहेत, सगळे आलेले आहेत. मी त्यांना सांगून आले की मी थोडा वेळ जाऊन येते, माझ्या आयुष्याचे हे खूप सुंदर क्षण आहेत ते मी जगून येते. आणि मग माझ्या मिस्टरांनी मला ह्याला खूप हे केलं. सुरुवातीला जेव्हा त्यांना कळलं, ते दोस्तीच्या दुनियेतले राजा आहेत, त्यांना दोस्तांची खूपच हे आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू हा क्षण मिस करू नकोस, काही असू देत आपली यात्रा, तू जाऊन ये, मी तुला सोडतो पण आणि घेऊन येतो पण. आणि त्यामुळे मला इथं येता आलं. आणि पहिल्यांदा मला या सगळ्या टीम्सचे, जसं विनायक, अभिजित आहे, देवदत्त आहे आणि बरेच जण तुम्ही सगळे, या टीमचे खूप खूप आभार मानण्याऐवजी मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन. कारण असे काही क्षण असतात, आता आपण बघतो की प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप बिझी आहे आणि त्यामधून आपण वेळ काढून या ठिकाणी एकत्र आलो. खरं तर मला आता जेव्हा बोलताना असं वाटत होतं, म्हणजे ऐकताना असं वाटत होतं की जसं काही सामना सुरू आहे. या ठिकाणी गडिंग्लज हायस्कूलचं हे स्टेडियम आहे आणि आमच्या बऱ्याचशा बॅट्समननी चांगली खेळी केलेली आहे आणि मी इथं येऊन काय बोलू हा प्रश्न मला पडला होता. आणि म्हटलं नाही, आपण जाऊन थोडंसं का असे ना मनोगत व्यक्त करूया. मला माझ्या या शाळेच्या शिक्षकांच्या विषयी असं बोलायचं आहे, सर मी आज शिक्षिका आहे आणि आपण म्हणतो ना जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. आणि आता मला समजतंय की आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून जगत होतो आणि शिक्षकांना त्रास देत होतो, पिडत होतो, आता तो त्रास म्हणजे तो त्रास असं नाही म्हणता येणार, एक केमिस्ट्री, एक बॉन्डिंग तयार होते विद्यार्थ्यांशी. आणि त्यामुळं जसं आम्ही घडलो त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवता येतं, त्याचं श्रेय माझ्या शाळेला जातं. मला एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी कदाचित पोटामध्ये कावळीसुद्धा ओरडत असतील, पण एक छोटीशी अशी गोष्ट आहे. एकदा अंकांची शाळा भरली होती. एकदा अंकांची 0 ते 9 अंक असे 10 अंक यांची शाळा भरली होती. आणि मग शाळेमध्ये 0 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक बेंचवर बसले होते. अचानक 9 हा अंक उठला आणि त्याने काय केलं, 8च्या जवळ गेला आणि त्याच्यात कचकान गालावरती मारली. कानाखाली मारल्यानंतर 8 बिचार आपला गाल चोळत 9ला म्हणाला, अरे का रे बाबा, मला का मारलंस, माझी काय चूक होती. तेव्हा 9 म्हणाला, अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना, मला चालतं सगळं, मी मोठा आहे, माझा मोठेपणा गरजवला, मी तुला मारलं. असं काय, मग आता 8 गप्प बसेल का. 8 कोणाजवळ गेला, 7 जवळ गेला आणि त्यानं खचकन 7ला पण कानाखाली हाणली. 7चं पण तेच प्रतिसाद होता की अरे बाबा मला का मारलं, अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तेव्हा मी माझा मोठेपणा गाजवणार. हे ऐकल्यावर 7 कशाला गप्प बसतो. तो गेला 6 जवळ, 6 गेला 5 जवळ, 5 गेला 4 जवळ. हळूहळू आता पुढच्या अंकांना भीती वाटायला लागली. 3 गेला 2 जवळ, 2 गेला 1 जवळ. आता मात्र 0ला धास्ती भरली की आपलं काय बाबा खरं नाही, कारण त्याच्या पुढे कोण नाही आहे. मग 1चा नंबर आला, 1 गेला 0 जवळ. 0 अगदी आपला लपून बसला होता एका कोपऱ्यामध्ये. तेव्हा त्याच्याजवळ 1 गेला आणि तो त्याला काय म्हणतो, अरे घाबरू नको, अरे घाबरू नको, काय मला माहिती तू काय करणार आहेस, तू माझ्या कानाखाली हाणणार आहेस कारण तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. अरे नाही रे बाबा. आणि तो 1 काय करतो, त्याच्या जवळ जाऊन बसतो. बघा विचार करा, 0 आणि 0च्या जवळ जाऊन कोण बसलाय,
किती झाले? 10. आणि हा त्याने सांगितलं की बाबा हा मी तुला मोठेपणा दिला. म्हणजे मोठेपणा हा घेण्यात नसतो तर तो देण्यात असतो. आणि हे माझ्या शाळेनं केलेलं आहे. त्याबद्दल या शाळेची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या शाळेचे हे सर्व शिक्षक. खरं तर आता बघून सरांना मॅडमांना खूप खूप आनंद झालेला आहे. जडे सरांच्याबद्दल जितकं सांगावं. डॉक्टर बापूजी साळुंके व संस्था माता सुशीलादेवी साळुंके यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी इयत्ता 4थी 1995ची बॅच आणि 10वी 2001-2ची बॅच स्नेह मेळावा संपन्न होत आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की 4थी आणि 10वी गेल्या वर्षी 96-97ची बॅच 4थी आणि 10वीची 2004ची बॅच गेल्या वर्षी स्नेह मेळावा घेतला होता. की आता हे गेली वर्षभर या संपर्कामध्ये आहे. आता तो विद्यार्थी जो आहे 4थीचा 10वीचा आहे तो सुशांत पाटील. 1 वर्षापूर्वी त्याला संपर्कात घेऊन आपण गेट टुगेदर करूया म्हटलं. आणि गेट टुगेदर घेऊया म्हटल्यानंतर सुशांतनं लगेच होकार दिला आणि लागलेच मला म्हणाला सर यादी दिली त्यावेळची बॅचची यादी द्या म्हटलं. मग ती यादी दिली. त्यानंतर 10वीची 2004ची बॅचची यादी दिली आणि वर्षभर त्यांनी ग्रुप तयार केला. आणि ग्रुप तयार केल्यानंतर मला वाटतं 1 वर्षभर हा कालावधी लागला. आणि हे बघून मला समाधान वाटतंय की जुन्या आठवणी तुमच्या ज्या भावना आहेत प्रत्येकाने काही मांडल्या नाहीत पण ते वेळेअभावी थोडंसं थांबावं लागतंय. कारण त्यावेळेला 1ली ते 4थीपर्यंत असं मला वाटते कोर कमिटीमध्ये काम केलेल्या सर्व सगळ्यांचीच माहिती असू दे. प्यार हो गया अक्षराला गोरे गोरे मुकड़े पे काला काला चश्मा मुझे करता है संग मेरे लड़का है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से हाँ बची राम जी की कृपा से दिल न किसी से लगाना झूठे है प्यार के वादे सारे झूठी है प्यार की कसमें बने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूजा उसी ने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा छोड़ा
मौसम ने ली अंगड़ाई, तो किस बात की है लड़ाई। तू चल मैं आई, तू चल मैं आई। चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। तूफानों से गिरे हैं हम क्या करें, या हो धूप जिंदगी छाव है, कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो। कहीं भी देना ये रातें, कहीं भी देना ये दिल, कहीं भी देना ये रातें, कहीं भी देना ये दिन, गाता रहे मेरा दिल। लग गया दिल लग गया, इस सजना पे दिल लग गया, इस सजना पे दिल लग गया। यो ना ना किसी किनारे बेटे करना था इकरार, मतलब इनकार तुम्हें से कर बेटे, हाँ करते प्यार तुम्हें से कर बेटे। पूछो तो मैं जरा हो यार आ रहा है मेरा प्यार, जी भर के दे लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये रात हो न हो है, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो। चलेगा तुझको तो जब हम नींद से जागे, मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि परत एकदा मी यूट्यूबला व्हिडिओ घ्यायला आलेलो आहे। आणि जर का तुम्हाला गडिंग हायस्कूलचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, 2001चा बॅचचा आणि 2002च्या बॅचचा गेट गेदरचा, आणि तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।